ग्रामपंचायतीतून ते पैसे येतात, ते पैसे RJSला येतात, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून RJSL आल्यानंतर मात्र तो पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जायला पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जायला लागत नाही। त्यामुळं आपण जी म्हणला त्याला पगार देण्यासंदर्भातली भूमिका सांगितली, ते RJSY मधून ते पगार संगणक परिचालकाच्या अकाउंटमध्ये जातो। तो पुन्हा ग्रामपंचायतीला जाण्याची आवश्यकता नाही, हे या निमित्तानं आपल्याला मी सांगतो। त्यामुळं संगणक परिचालक ही व्यवस्था आहे आणि व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून गावागावातल्या खेड्यातल्या लोकांना त्या सेवेचा उपयोग झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो, हे शासनाच्या वतीने मी आपल्याला सांगेन। पटलावर येऊ नये हा आपण ग्रामपंचायतने आहे, संगणक परिचालक आपण नेमलेले आहे, हे तालुक्यावर नेमले नाही। मंत्री महोदयांना माझा लक्ष धरून द्यायचं आहे की तुम्ही जे सांगताय का हा बाहेर बसतं आणि बाहेरच कमावतोय, हे फार चुकीची माहिती कोणत्या अधिकाऱ्याने दिली ते मला समोर ठेवा। हे फार चुकीची माहिती येत आहे रेकॉर्डवर, अशी रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये। या ग्रामपंचायत परिचालक संगणक परिचालक असं त्याचं नावच आहे, त्यानंतर तो तालुक्यावर बसायचा काही संबंधच नाही आहे। माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही, आता मी तुमचं ऐकून घेतलंय। माझं असं म्हणणं आहे का हा कुठल्याही प्रकारची वेगळ्या पद्धतीनं कुठं काय बसतं, तुमचं असं म्हणणं आहे का एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात एखादा डॉक्टर आहे, त्याचा खाजगी हॉस्पिटल आहे, त्याच्यातून किती पैसे कमवतो हे सांगताय? एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला? हे अशा पद्धतीनं टवाळणी करू नये। माझं काय म्हणणं आहे का त्याला भेटणारं मानधन 10,000 आहे, ते वाढलं पाहिजे। तो कर्मचारी आहे का कामगार आहे ते सांगितलं पाहिजे। कोण आहे तो, कर्मचारी आहे का कामगार आहे, याचं उत्तर द्या तुम्ही। तुमच्या ग्रामपंचायतचा आणि खाजगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला? काय गरज आहे? कुठली आली ही कंपनी? आणि हेच पैसे त्या संगणक परिचालकाला द्या ना तुम्ही, त्याला का देत नाही? आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केला याला ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून नेमा आणि त्याला 20,000 वाढवून द्या। आणि हे ते आम्ही पाहतोय जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, मग कंपनीतून मग ग्रामपंचायतचा तो सहाय्यक याच्यात पगार जातं। हा जो प्रवास आहे तो थांबवा। असे दोनच उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे। पहिला बच्चू भाऊ, आपण माझं उत्तर व्यवस्थित ऐकलं असतं तर ह्या प्रश्न विचारायची आवश्यकता बसली नसती। मी कधी सांगितलं नाही की तालुक्या लेवलला बसून तो करतो, ते ग्रामपंचायतीमध्येच ह्या सेवा दिल्या पाहिजेत हा विषय येतो। आणि या पैसे भेटतात या संदर्भात या सेवा देत असताना या सेवा ग्रामपंचायत संगणक परिचालकाला तो सेवा देण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला दिलेला आहे। आणि त्या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीमध्ये बसून ग्रामपंचायतीचं ऑफिस, कॉम्प्युटर ग्रामपंचायतीचं ऑफिसमध्ये बसून या सेवा या गावातल्या जनतेला देणं अपेक्षित आहे। त्यामुळे त्याने तालुक्यात बसावं नाही बसावं, मी तालुक्यामध्ये सेतूची सेवा असते, ती तालुक्यात जाऊन लोकांना सेवा घ्यायला लागते, ते गावागावामध्ये मिळते, हे तुम्हाला सांगितलं। त्यामुळे उत्तर जर व्यवस्थित ऐकलं असतं तर एवढा ताण घ्यायची गरज बसली नसती। त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की ही जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा आपण जी म्हणताय त्यामध्ये आपण गावागावामध्ये महाई सेवा केंद्र तालुक्यामध्ये आपण काढायचा प्रयत्न करतो, त्यातून सेवा द्यायचा प्रयत्न करतो। हा ग्राम उद्योजक म्हणून याची नेमणूक आहे, हा पहिला विषय आहे। त्यानं हा उद्योग व्यवसाय केला पाहिजे की हे दाखले देणं, बाकीच्या सेवा देणं हाही त्याच्यामध्ये केला पाहिजे। पूर्ण उत्तर होऊ द्या ना। चला अजून पुढचा प्रश्न काय उत्तर सांगायला पाहिजे। असं तसं पगार या राज्यामध्ये कोणीच करत नाही। 10,000 मानधन, त्याला 18,000 किमान वेतन कायदा लागू केला पाहिजे। हे तुम्ही करणार आहे का? जे मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले त्याच्या संदर्भात बोला ना साहेब। मी आपल्याला या ठिकाणी बच्चूभाऊ का सांगितलं की शासनाचा कर्मचारी म्हणून याची नेमणूक केलेली नाही, ग्राम उद्योजक म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे। आणि त्याला या सेवा देत असताना ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्याला जे मानधन मिळतंय त्याच्या पुढच्या सेवा देऊन त्यातून त्यांनी पैसे मिळवणं अपेक्षित आहे। त्यामुळे आपण विनाकारण याचा विषयावर चर्चा होणं उचित नाही। परब साहेब बर
माझा प्रश्नच नाही आहे, प्रश्न त्यांचाच आहे दोघांचा. ते म्हणतात तुम्ही पोथी पुराण सांगताय, हे म्हणतात मी सांगतो ते तू ऐक. आता ह्यांचं काय ते मिटवा एकदा काय ते पहिलं. प्रश्न माझा नाही, मी विचारलाच नाही प्रश्न. अरे नाही मग भाई, प्रश्न भाईनी विचारलाय. हो, मग तुम्ही पण हात- मला पडलेला प्रश्न सोडवा जरा. बरं 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 ठीक आहे, बसा बसा बसा. सभापती महोदय नाही, ते बाजूबाजूला बसले, तुम्ही मध्यस्थीची तुम्हाला गरज नाही. सभापती महोदय, प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीची जेव्हा आपण सेवा घेतो त्याला काही नावं द्या, त्याला नॉमेनक्लेचर म्हणतात. तुम्हाला ही सबब नाही सांगता येणार आता, कारण या देशामध्ये 4 कोड लागू झाले कामगारांचे. 29 कायद्यांचा कडबोळ करून 29 कायदे घशात घालून 4 कोड तयार झाले. पण त्या 4 कोडमध्ये एक गोष्ट चांगली झाली जी आम्ही विरोधक असून मान्य केलेली आहे. एक गोष्ट अशी चांगली झाली आहे, या देशामध्ये असलेला 7% जो ऑर्गनाइज सेक्टर होता आणि 93% अनऑर्गनाइज सेक्टर होता, त्याला सोशल नेटमध्ये आणण्यात आलं. हा एक सोशल नेटचा भाग आहे. ज्यांच्या सेवा आपण घेतो त्यांना त्यांचा उचित मोबदला द्यायला पाहिजे, हे कोडमध्येच आहे. आणि हे कोडमध्ये असताना तुम्ही त्याच्या नॉमेनक्लेचरकडे जाऊच नका ना, तुम्ही त्याला काय नाव दिलंय वगैरे. त्याच्या सेवा घेताय आणि त्याच्या सेवेचा मोबदला द्या, एवढं साधं गणित आहे ते. आणि त्याची नोंद राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली. ही मोठी गोष्ट आहे. कारण त्यांनीच या सभागृहामध्ये घोषणा केली की महाराष्ट्राने 4 कोड स्वीकारलेले आहेत आणि ते 4 कोड स्वीकारल्याच्या नंतर आपण आपले रूल्स बनवतोय. अजून ते फायनल झाले नाही झाले मला माहित नाही, कारण 1-2 बैठकांना मी होतो, त्याच्यानंतर काय झालं मला माहित नाही. पण प्रश्न तिथेच निर्माण होणार आहे, ज्याच्या सेवा घेतो त्या माणसाला, त्या व्यक्तीला आपल्याला त्याचं मानधन दिलं पाहिजे किंवा त्याचा पगार दिला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा कोडमध्ये डिफाईन केल्याप्रमाणे खरं तर सुरुवातीला जेव्हा कोड देशामध्ये जाहीर झाली तेव्हा मिनिमम वेज 22,000 झाला होता. आणि हे देशातल्या पंतप्रधानांनी ज्या दिवशी संसदेत बोलले, तुम्ही असाल तेव्हा, त्याच्या बाहेर आल्यावर त्यांच्याच आजूबाजूचे सगळे कोर्टात गेले आणि त्याच्यावर स्टे आणला. आता तो 18,000 झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, कुणाला काय वाटलं तरी. आणि म्हणून साधी गोष्ट, साधा प्रश्न आहे, 4 कोड लागू झाल्याच्या नंतर ज्यांच्या सेवा आपण घेतो सरकार घेते. आता तर प्रायव्हेटला सुद्धा लागू झाले, सरकार घेते. त्यामुळे इतर राज्याने त्याला मानधन म्हणा, काही म्हणा तुम्ही, इतर राज्यांना काय अडचण नाही का ती? ज्या आपण सांगताय तशाच धर्तीवर त्यांनी सुद्धा घेतले असतील. आंध्रचं त्यांनी उदाहरण दिलं, त्यांनी बाकीच्या राज्यांचं उदाहरण दिलं. आणि म्हणून आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे यांना मी मिनिमम वेज म्हणणार नाही, मानधनच म्हणेन. तुम्ही म्हणताय म्हणून. खरं तर 4 कोड लागू झाल्यावर त्याला तुम्हाला मानधन हा शब्दच नाही वापरता येणार. तरी सुद्धा 18,000 हा जो काय मुख्यमंत्र्यांनी 20,000चं जरी उद्बोधन केलं असेल किंवा त्यांनी उद्बोधन केलं असेल किंवा सांगितलं असेल तरी हो सगळ्यांनाच लागू भाई प्रश्न घ्या ना. म्हणून त्या सगळ्या ह्या संगणक चालकांना आपण नवीन कोड प्रमाणे 18,000चं त्यांना मानधन देणार का? मी पगार बोललोच नाही, मानधन देणार का? थोडक्यात आदरणीय भाईंचा अभ्यास खूप मोठा आहे याच्यावरचा. मी त्या सखोल अभ्यासात जाणार नाही. मी उत्तर देत असताना मी क्लिअर सांगितलेलं आहे की या सगळ्या सेवा देत असताना केंद्र संचालक म्हणून जेव्हा आपण संगणक परिचालक म्हणून काम करतो, ज्या ग्रामपंचायतीच्या सेवा आपण देतो, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून ज्या सेवा देतो त्याच्यासाठी 10,000 रुपये त्याला दिले जातात. पण तिथून पुढं आहे का, जन्म मृत्यूचा दाखला, विवाह नोंद दाखला, दारिद्र्य रेषेखालचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला, निराधार योजनेचा दाखला, या सगळे दाखले देत असताना ही दाखल्यांची यादी आहे की हे दाखले देत असताना त्याला किती पैसे मिळतात याचं आहे. घरकुल योजनेचा अर्ज भरला 20 रुपये, अतिक्रमणाचा 32 रुपये, ऐकून घ्या. आता अस्मिता योजना याला 4 रुपये, शेतकरी सन्मान योजना 10 रुपये. या प्रत्येक दाखले जेव्हा ही सेवा आपण पुरवतो
तेव्हा त्याला सेवेचा मोबदला घेण्याचा अधिकार आहे. यातून त्याला सेवेतून पैसे मिळतात आणि ती सेवा जर सर्वोत्तम त्यांनी दिली तर याच्यातून त्याला अधिकचं उत्पन्नही मिळतं. ही सेवा देऊन उत्पन्न घेण्याचा हा विषय आहे. त्यामुळं आपण सेवेचेच पैसे जी सेवा आपण दाखल्याच्या माध्यमातून देतोय त्याचे पैसे देण्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण जे सांगता ते बिलकुल योग्य नाही. याच्यामध्ये शासन त्याच्या सेवेचे पैसे देतं. खोत साहेब सभापती महोदय, चला पुढचा खोत साहेब. लक्षवेधी बच्चूभाऊनी या ठिकाणी मांडलेले आहे. सभापती महोदय, संगणक परिचालकांचं महत्त्व गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. डिजिटल महाराष्ट्र आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा मिळत असते. मुळामध्ये बच्चूभाऊनी जो मंत्री महोदय एक मुद्दा मांडला की आपण ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून आपण त्याला दर्जा देणार आहे का, दुसऱ्या बाजूला आपण त्यांना जे पेमेंट देत आहे ते कॉन्ट्रॅक्टदाराच्या माध्यमातून द्यायची काही गरज आहे. कारण आपण एका बाजूला डिजिटल महाराष्ट्र म्हणतोय, मग डायरेक्ट देऊ शकतो. तो कॉन्ट्रॅक्टदाराला जी रक्कम जात आहे ती रक्कम त्याला पगारामध्ये आपण वाढ देऊ शकतो. दुसरी त्यांची जी मागणी आहे की त्यांना आपण ग्रामपंचायतचे सहाय्यक म्हणून जर आपण त्यांना संबोधित असू तर ग्रामपंचायतमध्ये त्यांचा समावेश करा. तर किमान त्यांना आज निंदायला येणाऱ्या शेतावरच्या माणसाची हजेरी, बाईची हजेरी आहे 500 रुपये आणि हे 12वी झालं. या कॅम्प्युटरचा काहीतरी कोर्स त्यानं घेतला असेल, निदान निंदायला येणाऱ्या बाई एवढी तर हजेरी देऊया त्याला. आता बारकी ग्रामपंचायत आहे तिथे इतर दाखल्याचे पैसे मिळत नाहीत. जयभाऊ, तुम्ही तडफदार मंत्री आहात, ग्रामीण भागातनं आलेला आहात, दुष्काळ भागातनं आलेला आहात, ग्रामपंचायतपासून वर आलेला आहात आणि म्हणून मला वाटतं डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र हा जर खऱ्या अर्थानं आपल्याला घडवायचा असेल तर या जे आहेत संगणक परिचालक यांना आपण या ठिकाणी ग्रामपंचायतचे सहाय्यक म्हणून ही जर त्यांना पद दिलं आणि ग्रामपंचायत थ्रू त्यांना पैसे आपण देऊया. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही काही डायरेक्ट योजना तुम्ही राबवत आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि मग मध्ये दलाल कशाला पाहिजे? किती वेळ झाला? ते काय काम करतोय? तो कागद देत नाही, पेन देत नाही, गावात काय चाललंय त्याला माहीत नाही. आणि म्हणून मला वाटतं याबाबत आपलं धोरण काय. सभापती महोदय, आता प्रश्न पुन्हा तोच प्रश्न आहे. मी मगाशी आपल्याला बोलताना सांगितलं की ग्राम उद्योजक म्हणून खात्यामध्येच त्याच्या पैसे जातात, पण त्याच्यासाठी त्याची नेमणूक नाही आहे कंपनी, समजून घ्या. या सगळ्या सेवा द्यायला कुठलं सॉफ्टवेअर लागेल की नाही लागेल? या सेवा काय डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या पुस्तकातून नाही मिळणार ना. या सेवा द्यायला जे सॉफ्टवेअर लागतं ते सॉफ्टवेअर ते कंपनी पुरवते. हे एवढे दाखले सदाभाऊ 360 दाखले द्यायचे आहेत. याच्यासाठी या निमित्तानं सॉफ्टवेअर लागतं. आणि या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना मी आपल्याला सांगेन सभापती महोदय, या नेमणुका करत असताना ग्राम उद्योजक म्हणून याच्या नेमणुका झालेल्या आहेत. आता ही सेवा ग्रामपंचायतीच्या लेवललाच सेवा दिली जाते आणि या सेवा देत असताना ग्रामपंचायतीनं त्यांना पैसे देणं अपेक्षित आहे, परंतु ही सेवा व्यवस्थित चालावी. आपण बघतो आता कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही सांगितला. ग्रामपंचायतीचा शिपाई आहे, शिपायाला पगार देत असताना अनेक ग्रामपंचायती आहेत की शिपायाचा पगार कसा होतो तुम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी शासनानं अनुदान शासन अनुदान देते, ग्रामपंचायतीला मदत करते. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. शेवटी शासन सगळ्याची जबाबदारी घेत असतं, परंतु या प्रक्रियेमध्ये जर या सेवा प्रॉपर दिल्या, व्यवस्थित दिल्या, शासनाला हेच अपेक्षित आहे की ज्या सेवेसाठी एखाद्या गावखेड्यातल्या माणसाला तालुक्याच्या ठिकाण जायला लागतं, ऐका ना, तालुक्याच्या ठिकाण जायला लागतं. आपण म्हणला एखाद्या ग्रामपंचायत छोटी आहे तिथं दाखले कमी मिळतात. छोटी ग्रामपंचायत आहे तेव्हा एका संगणक परिचालकाला 3 ग्रामपंचायती दिलेल्या आहेत. त्यामुळे 3 ग्रामपंचायती मिळून एक संगणक परिचालक आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी बघत असताना या सगळ्या सेवा देणं ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांना दिल्या पाहिजेत हे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या नेमणुका केलेल्या आहेत. प्रज्ञाताई, एक मिनिट.
सभापती महोदय, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये 10% आरक्षण मंजूर असते, परंतु हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये 2006 पासून ते आजपर्यंत जाहिरातीने 955 पदे भरलेली आहेत आणि त्याच्या 10% म्हणजे 90 पदे भरणे आवश्यक होते, परंतु त्यांनी फक्त 72 पदेच भरलेली आहेत आणि 18 पदे ही रिकामी आहे. तर शासन म्हणते की 19 ऑगस्ट 5 या अधिसूचनेनुसार अनुशेष शिल्लक राहत नाही, तर 19/8/2005च्या अधिसूचनेनुसार थोडक्यात विचार. अनुशेष शिल्लक सुद्धा ठेवता येत नाही व शिल्लक असल्यास पुढील पदभरतीत ते पद रिक्त दाखवून पुन्हा भरता येते. परंतु आजही ह्या ज्या 18 पदे भरलेली नाहीत त्यावरती मंत्री महोदय ही पदे भरती करण्यासाठी आज तत्काळ निर्देश देणार आहेत का? धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, तपासून घेऊ आणि आवश्यकता प्रसाद भाऊ. असेल त्या ठिकाणी आवश्यकता असेल तर प्रसाद नक्की तसे निर्देश दिले जातील. सभापती महोदय, बच्चूभाई तुमचीच बाजू घेतोय, बच्चूभाई तुमचीच बाजू घेतोय. एक विषय आहे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा हा एक दुसरा विषय आहे. मला वाटते पुन्हा चर्चा विस्कळीत होत चाललेली आहे. माझं असं म्हणणं आहे का माझा दुसरा जो ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे तो विचारून घेतो, मग बाकीच्यांना विचारायला तुम्ही संधी नाही, द्या. आता म्हणजे तो काय असं वाटतं की विस्कळीत- याच्यावर आपला प्रश्न मार्ग निघणार नाही. प्रसादजी तरी बोला. एक प्रश्न प्रत्येकाला विचारून ते कन्क्लुजनला येणारच नाहीये. लक्षवेधी माझी आहे. काय झालं हो, सभापती महोदय, संगणक परिचालकाचा विषय त्यांनी 84 कोटी रुपये खाजगी कंपनी द्यायचं ठरलंय, देऊ द्या, काही हरकत नाही, ते लॉस झाला तरी चालतं देतो ना, सरकारचा. तुम्हाला वेळ देतो ना. पण मला कर्मचाऱ्याबाबत जे बोलायचं आहे ते राहून जाईल ना. नाही देतो ना, वेळ देतो ना तुम्हाला. बोला. तर हा बच्चूभाई जे म्हणतात ते बरोबर आहे. प्रश्न भरकटत गेला. ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक चालक हे दोन वेगळे विषय. यामध्ये कदाचित तो विषय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, पण जे अपेक्षित उत्तर आहे ते बच्चूभाईला मिळालं नाही. त्यांचं म्हणणं फार स्पष्ट आहे. तुम्ही सरकारने चांगली भूमिका केली, उद्योजक निर्माण करायचे, सरकार नेमणार, जिल्हा परिषदेला पाठवणार, जिल्हा परिषद ग्रामपंचायतीला पाठवणार, ग्रामपंचायत त्याला देणार. त्याच्यामध्ये त्याचा जो मिनिमम वेजेस केंद्रीय नियमाप्रमाणे राज्याच्या नियमाप्रमाणे तो मिनिमम 20-22 हजाराचा असला पाहिजे, त्याला ते 10,000 रुपये मिळतात. ही सेम पद्धत जी आहे मध्य प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये सुरू आहे. आता माननीय मंत्री महोदयांचं म्हणणं असं आहे की त्याच्याकडे काम कमी आहे. मध्य प्रदेशमध्ये जी चालते त्याच्यावरती अभ्यास माननीय मंत्री महोदयांनी करावा. जो एक ग्रामपंचायतमध्ये आपण सेवक नेमतो त्याला उद्योजक म्हणा, कर्मचारी म्हणा, काही म्हणा, त्याला मिनिमम वेजेस द्या. मग त्याच्याकडनं पाहिजे तर लाईटचं मीटर पोचवायचं काम करा, इतर सरकारी योजना पोचवण्याचं काम करा, त्याला ग्रामपंचायतीची छोटी मोठी काम करण्याचं काम करा, पण त्यांना मिनिमम वेजेस द्या. ही बच्चूभाऊची भूमिका आहे. माझं सरकारला म्हणणं आहे की जर या प्रश्नाचा मार्ग निघत नसेल तर माननीय मंत्री महोदयांनी एक बैठक लावावी आणि परिचालक आणि कर्मचारी हे अधिवेशन संपायच्या आत 2-3 दिवसात ती बैठक घेऊन निर्णय सभागृहात सांगावा. फार स्पष्ट म्हणणं आहे. बरोबर आहे. मला असंच वाटतं की मंत्री महोदयांनी एक बैठक लावावी, बच्चूभाऊला बोलवा, संघटनेचे काही लोकही बोलवा आणि सर्व प्रतिनिधी जे जे येतील त्यांना बोलवा. हो, तेच. सभापती महोदय, आदरणीय लाड साहेबांचा मिनिमम वेजेसवरचा अभ्यास खूप चांगला आहे आणि त्या संदर्भातल्या अनेक सेवा त्यांच्या कंपनी देत असते, त्यांचा नक्की सल्ला घेतला जाईल, त्या सल्ल्याला अडचण येणार नाही. परंतु या ठिकाणी मी पुन्हा सांगतोय, सभागृहात झालेल्या चर्चेतनं चुकीचा मेसेज जाऊ नये. सन्माननीय लाडसाहेब प्रश्न विचारतात, लाडसाहेब प्रश्न विचारलाय, उत्तर पण ऐकलं पाहिजे ना. हां, म्हणून माझं सांगणं आपल्याला आहे की सभागृहाच्या माध्यमातून चुकीचा मेसेज जाता कामा नये. या सेवा देत असताना 10,000 रुपये हा बेस आहे. 10,000 रुपये आपण त्यांनी सेवा दिली, सेवा नाही दिली, काय केलं तरी 10,000 रुपये आपण त्यांना देतोच. त्याच्यानंतर ज्या अधिकच्या सेवा त्यांना देणं अपेक्षित आहे त्या प्रत्येक सेवेचा मोबदला आपण त्याला देतोय. प्रत्येक सेवेचा त्याला मोबदला देतोय, प्रत्येक दाखल्याचा, प्रत्येक सेवेचा मोबदला त्याला देतोय. त्यामुळे आपण जो विषय मांडला या ठिकाणी तो मिनिमम वेजेसचा विषय येतो, तो वेगळा विषय आहे, हा विषय वेगळा आहे. त्यामुळं संगणक परिचालकानं आणखीन काम करणं अपेक्षित आहे, लोकांना सेवा देणं अपेक्षित आहे आणि त्यातून त्यानं उद्योजक म्हणून पुढे येणं अपेक्षित आहे. चला लक्ष दे. नाही, मीटिंग घेतात ना, मीटिंग. मंत्री महोदय एक बैठक घ्या ना. हे पैसे जे देतो ना 84 कोटी रुपये, हे आपण फक्त टोनरशाही प्रशिक्षणासाठी देतोय. तुमचं चुकीची माहिती येऊ नये, नाहीतर मला हक्कभंग टाकावं लागेल.
चुकीची माहिती आली नाही पाहिजे, रेकॉर्डवर घ्या. ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती मंत्री महोदयाने देऊ नये का सॉफ्टवेअरचे पैसे आपण कंपनी देतो, देतच नाही, मुच्छी उडून टाका. आता मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय घेऊन येतोय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण उत्तरात असं म्हटलं आहे, ग्रामविकास विभाग अधिसूचना 19 ऑगस्ट 2025. आपण 10% आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून 10% आपण क्लास 3-4 ची नियुक्ती करतो. बचूभाऊ 25 मिनिटं झाले. पण आता हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही घ्या 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 लवकर घ्या. हा मी लवकर घेतो. आता तुम्ही सांगा, अनुकंपाच्या धर्तीवर याच्या नियुक्त्या केल्या पाहिजे. हा ग्रामपंचायतचा कर्मचारी त्याला 10%तून क्लास 4 क्लास 3 देणं गरजेचं आहे आणि आपण तो शासन निर्णय पण केलेला आहे. ते दरवर्षी नियुक्त्या करणं गरजेचं आहे. रिक्त झाले का त्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे. त्या रिक्त जशा होते तशा नियुक्त्या आपण करणार काय, आणि 3 वर्षापासून बंद पडलेली जी प्रक्रिया आहे ते लगेच सुरू करावी, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे का आपण यावलकर समिती 2015 नियुक्ती केली, 17 त्याचा अहवाल आला, 17 पासून अजूनपर्यंत आकृती बंद आपला अजूनही निश्चित केला नाही. तो किती दिवसात करणार, 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात, त्याची आम्हाला तारीखवार दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे का मुख्यमंत्री महोदयांनी हे मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं का तुम्ही वसुलीची अट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे जो सफाई करतं, पाणी सोडतं, तिकडे दाखले पुरवतो, त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला अट काय लावल्या यांनी लक्षात घ्या. बीडीओला अट नाही, ग्रामसेवकाला अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे. वसुली करावं लागेल 80%. उत्पन्न असेल तर तुम्हाला देऊ. वाह, बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह, म्हणजे तुम्ही सांगा त्या बीडीओचा काही संबंध येत नाही वसुली, त्या ग्रामसेवकाचा काही संबंध नाही, सरपंचाचा काही संबंध नाही, आणि कर्मचाऱ्याला वसुलीची अट, उत्पन्नाची अट, ती अट न ठेवता, कुठली अट न ठेवता त्याचं मानधन त्याला दिलं पाहिजे, त्याला 3 प्रश्न त्याचा आहेत निर्णय त्याच्यावर. घेतला पाहिजे. सन्माननीय सदस्य बच्चूभाऊंच्या मिसेसची मला खूप काळजी आहे, त्यामुळे तशी वेळ येणार नाही. मी या ठिकाणी म्हणून म्हणलं, त्यामुळे तशी मिशीवर वेळ येऊन देणार नाही. तुमच्या मिशीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ. त्यामुळं या ठिकाणी सन्माननीय बच्चूभाऊंनी आता जो प्रश्न या ठिकाणी विचारला, बच्चूभाऊ, ग्रामविकास विभागाच्या विभाग अधिसूचना 19/8/2005 मधील तरतुदीनुसार 10% कोट्यातील ग्रामपंचायतीच्या भरतीच्या प्रक्रियेचा विषय आहे. आपण म्हणता हे खरं आहे की 3 वर्षापासून ती भरती झाली नाही, त्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही 10% कोटा मिळाला नाही, त्यामुळे त्यांची भरती झाली नाही. त्या संदर्भात भरतीच्या अधिसूचनेच्या तरतुदीच्या नुसार जिल्हा परिषदेच्या पदभरतीची जाहिरात जो विषय आहे तो लवकरच या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील. ज्या ज्या ठिकाणी पदं रिक्त आहेत ती पदं भरण्यासंदर्भातली प्रक्रिया लवकरात लवकर चालू करण्याच्या सूचना या निमित्तानं देण्यात येतील. दुसरा प्रश्न आपण विचारला आकृतीबंध निश्चितीचा विषय आहे. या विषयावर आता खूप मोठं संशोधन आपण सातत्यानं चालू आहे, परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगेन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिनिमम वेजेसचा जो विषय आहे या संदर्भात शासनानं या ठिकाणी 22/6/2022 रोजी शासन निर्णयानुसार कर्मचारी यांना कामगार विभागाच्या दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार किमान वेतनाचा कायदा लागू केला आणि त्यानुसार कुशलसाठी किती द्यायचं आहे, अकुशलसाठी किती द्यायचं आहे, आकृतीबंधाचा विषय प्रक्रियेत आहे, त्याही संदर्भातल्या सूचना आपण देऊ. लगेच आपण सूचना देऊ आकृतीबंध निश्चितीच्या लक्षवेधी सूचना आपण नंबर देऊ. क्रमांक. दुसरा विषय आहे वसुलीच्या अटीतला. वसुलीच्या आता अटीतला या विषय जो आहे, संदर्भात मंत्री महोदय या संदर्भात वसुलीच्या बैठक- अटीचा विषय आहे. वसुलीच्या अट आपण या निमित्तानं काढलेली आहे शासनानं, वसुली अट उत्पन्नाची. आता त्याच नवीन त्याच्यामध्ये जो उत्पन्नाच्या अटीचा विषय आलेला आहे या संदर्भात मी एक बच्चूभाऊ आपल्याला सांगेन. शेवटी एक आहे की ही संस्था जगली पाहिजे, वाचली पाहिजे, त्याचा उत्पन्नही मिळालं पाहिजे, म्हणून फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची जबाबदारी नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीची जी उत्पन्नाची अट आहे ही आपण उत्पन्नाची अट आपण